यानंतर ठाण्यातली एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। गॅस कनेक्शनचं नोझल लीक झाल्यामुळे घरात आग लागली आहे। कळव्यातल्या न्यू शिवाजीनगर मधील ही घटना आहे। 4 जण जखमी झालेले आहेत। चौघांनाही ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित, काय सांगशील या सगळ्याबद्दल आणि जखमींची प्रकृती कशी आहे? जखमी जे आहेत त्यांना ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केलेलं आहे। सगळ्यांवरती उपचार सुरू आहेत। प्राथमिक जी माहिती मिळते त्यानुसार कोणीही जास्त गंभीर जखमी नाहीये। मात्र ज्या पद्धतीने घटना घडली त्या घटनेमध्ये आणखीन जर निष्काळजीपणा बाळगला असता तर नक्कीच मोठी दुर्दैवी घटना घडली असती। त्यांच्या वारंवार जाहिराती प्रसिद्ध केल्या असतात किंवा वारंवार गाईडलाईन्स ज्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या असतात। जे घरगुती गॅस वापरतात किंवा जे गॅस पाईपलाईन वापरतात त्यावर काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत ते वारंवार सांगितलं जातं। मात्र हा जो प्रकार घडलेला आहे ठाण्यातील न्यू शिवाजी इथे कळव्यामधील त्या ठिकाणी नेमका कोणाची चूक आहे? कारण का जे नातेवाईक आहेत जखमीचे त्यांचं म्हणणं आहे की गॅस पाईपलाईन जी आहे ती गॅस पाईपलाईन जिथून एंट्री होते घरामध्ये तिथे लीक झाली होती। त्यामुळे ही जी चूक आहे ती भारत गॅस पाईपलाईनची आहे आणि त्यांनी त्यांच्या चुकीमुळे त्यामुळे गॅस कनेक्शनच्या माध्यमातून जर घरात गॅस असेल तर काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर कोकणातली बातमी बघणार आहोत। सिंधुदुर्ग मधली सावंतवाडी वेंगुर्ले रस्त्यावर पाणी आलेलं आहे। होडावडे पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। ही दृश्य आपण बघतोय की सावंतवाडी वेंगुर्ले रस्त्यावर पाणी भरलेलं आहे आणि होडावडे या पुलावर पाणी आलेलं आहे। दिनेश केळुसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दिनेश, काय सांगशील? मोठा पाऊस कोकणात सुरू आहे आणि पाणी सुद्धा भरलं या रस्त्यांवर। पाऊस सतत सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि गावांमध्ये तर पाणी आहे। ते आपण पाहतो आहोत ते होडावडे पुलावरची दृश्य आहेत। सावंतवाडी वेंगुर्ले रस्ता त्याच्यावरती वाहतूक बंद झालेली आहे आणि हळूहळू पाण्याचा जर जोर कमी आता होताना दिसतोय, पण पाऊस तर सुरू आहे। आता जर पाऊस सुरू झाला तर अनेक ठिकाणी पाणी भरणार आहे। सगळ्या अंतर्गत रस्त्यांवर पाणी आहे आणि त्याशिवाय कणकवलीमध्ये सुद्धा संपूर्ण कणकवली शहर अर्धाधिक कणकवली शहर जलमय झालेलं आहे। मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट जे चौपदरीकरण आहे त्यामुळे कणकवलीची ड्रेनेज व्यवस्था ठप्प झालेली आहे आणि त्याचा फटका कणकवली शहराला बसतोय। पाणी प्रचंड तुंबलेलं आहे ठिकठिकाणी लोकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये आणि कुठलीही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा किंवा कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत आणि लोक अगदी त्रासाने अगदी कंटाळून मग शेवटी त्याच्यातून मार्ग काढतायत। पण पाऊस जर सुरू राहिला तर मात्र ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते आणि त्यामुळे संपूर्ण पावसात सिंधुदुर्गातलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अगदी धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।